त्यानंतर आता आपण सर्वात पहिले काय केलं, आपल्या सेवार्थमध्ये कोणते कोणते पोस्ट आहे म्हणून आपण एंट्री ऑफ पोस्ट चेक केलं. एंट्री ऑफ पोस्ट चेक केल्यानंतर आपण त्यामध्ये बघितलं की एम्प्लॉईला अटॅच डिटॅच कसं करायचं. म्हणजे एक ग्रुप असतो, त्या ग्रुपमध्ये आपण त्यांना अटॅच डिटॅच केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यांचे कोणते कोणते चेंजेस होते पे मध्ये ते आपण चेंज पे पोस्ट डिटेल्स केलेलं आहे. त्यानंतर त्यांना कोणत्या कोणत्या प्रकारचे अलाउन्सेस द्यायचे आहे, डिडक्शन्स द्यायच्या, त्या सुद्धा बाबी आपण इथे पूर्ण केलेल्या आहे. त्यांच्यावर कोणत्या प्रकारचं लोन असेल तर त्या लोन बद्दलची आपण एम्प्लॉई लोन डिटेल्स मध्ये भरलेलं आहे. एम्प्लॉई लोन डिटेल्स झाल्यानंतर समजा क्वार्टरमध्ये राहत असेल तर ती सुद्धा आता माहिती आपण भरलेली आहे. म्हणजे अशा प्रकारची आपण माहिती आता पूर्ण केलेली आहे. त्यानंतर आपण जाणार आहोत की आता ते बिल आपण जनरेट कसं करू. तर याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन दिलेला आहे वर्क लिस्ट, पेरोल, पेरोल जनरेशन व्ह्यू. याच्यामध्ये दोन ऑप्शन आहे आपल्याला, चेंज स्टेटमेंट, चेंज स्टेटमेंट अँड पे बिल डिटेल्स. हे दोन ऑप्शन आहेत. तर सर्वात पहिला आपण ऑप्शन घेणार आहोत जनरेट चेंज स्टेटमेंट. इथे गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची स्क्रीन ओपन होते. यामध्ये आपल्याला वर्ष टाकायचं आहे, मंथ टाकायचं आहे आणि बिल नंबर टाकायचा आहे. म्हणजे जो ग्रुप आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि बिल टाईप सिलेक्ट करायचं आहे. आता याच्यामध्ये 4-5 प्रकारचे टाइप्स असतात, जसं पे बिल आहे, सप्लिमेंटरी बिल आहे, नील बिल आहे, एरियस बिल आहे. तर ह्या सगळे बिल आपण इथे जनरेट करू शकतो. हे केल्यानंतर आपल्याला सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर आता तो बिल आपल्याला कुठे शो होत नाही. मग आता तो कुठे शो होते, तर ते आपल्याला त्याच्यासाठी सुद्धा याच्यामध्ये पाथ दिलेला आहे. वर्क लिस्ट, पेरोल, पेरोल जनरेशन व्ह्यू, चेंज स्टेटमेंट अँड पे बिल डिटेल्स. आपण फर्स्ट जनरेट करायसाठी घेतलं होतं. आता सेकंड ऑप्शन आपण तो बिल चेक करायसाठी यूज करणार आहोत. तर या प्रकारची स्क्रीन आपल्या समोर ओपन होणार. त्यामध्ये आपल्याला ज्या महिन्याचा आपण बिल बनवलेला आहे तो मंथ टाकायचा आहे, वर्ष टाकायचं आहे आणि शो पे बिल करायचं आहे. शो पे बिल केल्यानंतर आपण जो बिल जनरेट केला होता तो बिल इथे आता आपल्याला दिसायला सुरुवात होऊन जाईल. ठीक आहे. तर इथे चेक बॉक्स मध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक करून सर्वात पहिले आपल्याला फॉरवर्ड चेंज स्टेटमेंट टू डीडीओ, म्हणजे आपल्याला डीडीओला अप्रूव्हल साठी पाठवायचं आहे. आता डीडीओला गेल्यानंतर आपण डीडीओ लॉग इन ओपन केलेली आहे. डीडीओ लॉग इन ओपन केल्यानंतर सेम प्रोसेस, वर्क लिस्ट, पेरोल, अप्रूव्हल, रिजेक्ट, चेंज स्टेटमेंट. आता याच्यामध्ये जायचं आहे आणि आपल्याला अप्रूव्हल करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत आपण फर्स्ट लॉग इन मध्ये आलो, जिथे बिल होतं सेम प्रोसेस. आपल्याला वर्क लिस्ट, पेरोल अँड चेंज स्टेटमेंट ते आपल्याला बघायचं आहे. ते चेंज स्टेटमेंट झाल्यानंतर इथे आपल्याला पुन्हा ते सगळे बिल दिसून राहिले. त्या बॉक्सला परत क्लिक करायचं आहे आणि जनरेट पे बिल करायचं आहे. जनरेट पे बिल केल्यानंतर चेंज स्टेटमेंट आणि पे बिल या दोन ठिकाणी तुम्हाला नंबर दिसून राहिलेले आहे. तर याच्यामध्ये आपल्याला पे बिलला जो नंबर झालाय त्या नंबरला क्लिक करायचं आहे आणि आपला एकदा बिल तपासायचं आहे. हा फायनल बिल नाही आहे. या लेवल पर्यंत आपण कितीदाही बिल तयार करू शकतो किंवा डिलीट करू शकतो. अगर समजा एखादी बाब आपली नसेल त्याच्यामध्ये दिसत तर आपण त्याच्यामध्ये डिलीटचं पण ऑप्शन दिलेलं आहे. त्या बॉक्सला क्लिक करून तो डिलीट करू शकतो. जनरेट हा फायनल बिल नाहीये. पण जर आपलं फायनल बिल झालं असेल तर आपण पुढची प्रोसेस करतो. तर पुढची प्रोसेस असते त्या बॉक्सला क्लिक करायचं परत एकदा आणि फॉरवर्ड टू बीम्स. बीम्स केल्यानंतर आपलं फायनल बिल होऊन जातो. आपण फॉरवर्ड पे बिल्स टू बीम्स केल्यानंतर कोणत्याही प्रकारचे बिलामध्ये बदल करता येत नाही. जनरेट पे बिल पर्यंत आपण कोणतेही बदल करू शकतो, पण फॉरवर्ड पे बिल्स टू बीम्स मध्ये गेल्यानंतर त्या चेंजेस होणार नाही. इथे झाल्यानंतर अगर तुम्हाला एखादी चेंजेस करायचे असेल तर आपल्याला ट्रेझरीशी कॉन्टॅक्ट करावं लागेल. तो बिल पूर्ण प्रोसेसिंग करावं लागेल, ट्रेझरीमध्ये पाठवावं लागेल आणि त्यांच्याकडून मग आक्षेप लावून आपल्याला तो परत घ्यावा लागेल. पण आपलं बिल ओके असेल तर आपण फॉरवर्ड पे बिल टू बीम्स करायचं, ओके करायचं. बघा ऑथरायझेशन नंबर मध्ये काहीच नव्हतं, आता ऑथरायझेशन नंबर मध्ये तो नंबर जनरेट झालाय आणि ते डाउनलोड ई कुबेर जन्स फाईल हे आपल्याला डाउनलोड करून घ्यायची आहे. त्या नंबरला क्लिक केल्यानंतर ही झाली आपली बीडीएस. अशा प्रकारची बीडीएस आपली तयार होत असते. ठीक आहे. आपलं बिल पूर्णपणे तयार झालेलं आहे. आता बिल आपलं तयार झालेलं आहे, बीडीएस निघाली म्हणजे आपलं बिल तयार झालंय.